सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात. आणि तुम्हा सगळ्यांना आता काय आहे, गुड आफ्टरनून. आणि सकाळपासून एवढा पाऊस चालू आहे ना, तुम्ही विचार नाही करा. आणि 2 दिवस आमचा ब्लॉग नाही आला. मी घोबडवाने दिसतोय आज. आहेत तुम्ही घुबड तर जसं आहे माणूस तसंच कॅमेरा खोटा थोडी बोलतो. जे आहे ते तसंच दिसणार. मला माझ्या मुद्द्यावरून भटकू नका, जरा शांत बसा. तुला चांगले दिसते म्हणून जास्त हे करतेस काय आज? कोण म्हणलं मी चांगलं दिसते? कोण म्हणलं? किती मस्त दिसते तसं आज. काय नाहीये. बघ ना मस्त बॅग बिग घेऊन कशी दिसते. तसं काय नाही. तर फ्रेंड्स, आज आम्ही चाललोय मम्मीकडे. आणि मेन गोष्ट ही होती की मी तुम्हाला बोलले होते याच्या मागच्या ब्लॉगमध्ये की ते सिलेंडरचा एक स्टोरी आहे ती सांगायची होती. म्हणजे छोटं सिलेंडर, म्हणजे कसं होतं, माझं जे सिलेंडर आहे ना ते मम्मीच्या ॲड्रेसवर येतं. कारण की माझा ॲड्रेस आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी रेंटेड आहे. तर मम्मीकडे येतं. तर सिलेंडर येऊन कमीत कमी आता 1 हफ्ता झालेला आहे. बट कधी शूट असतं, कधी काय असतं, ब्लॉगिंग असतं, तर मला जाताच येत नव्हतं. तर मी बोलले होते मम्मीला की तोपर्यंत, आणि हो, जोपर्यंत माझं सिलेंडर येईन तोपर्यंत मला मम्मीने छोटंवालं सिलेंडर दिलं होतं यूज करायला, की तू तोपर्यंत ते वालं यूज कर. तर मी ते यूज केलं आणि माझं सिलेंडर आले. तर आता 1 हफ्त्यापासून मला काही तिथं जमलंच नाही जायला. बट आज मी कसल्याही हालतीत जाणार आहे. कारण की कसं आहे, मम्मीचं पण कधीही संपू शकतं. उगाच तिने मला टायमवर हेल्प केली तर मग असं वाटतं ना, बाबा सिलेंडर संपल्यावर मला माहिती आहे कसं होतं, कसं पळायला लागतं. तर आता ते घेऊन जायचं, तुम्हाला दाखवते. इतका सकाळपासून ना, कालच निघणार होतं पहिली गोष्ट. कालच निघायचं होतं. बट काल न निघण्याचा रिझन हा होता की आमची लिफ्ट आहे बंद. काहीतरी टेक्निकल इश्यू झालाय, त्यामुळे लिफ्ट थोड्या दिवस बंद ठेवलेली आहे. थोड्या दिवस. आणि आम्ही राहतोय 7व्या फ्लोअरला आहे ना, किती चांगलं काम करतो आम्ही ना. तर आता आम्हाला सिलेंडर इकडनं खाली उतरून 7 माळे, ठीक आहे, आणि येताना परत भरलेलं सिलेंडर 7 माळे वर घेऊन यायचंय. आनंद, तुमची मुंडी फर्स्ट फ्लोअरला दिसती का तिकडे? आले का आता सेकंड फ्लोअरला? ग्राउंड फ्लोअरला आहे मी. हा येस, ग्राउंड फ्लोअर. अजून वर जा. तू तर आहेच ग्राउंड फ्लोअरला. तर फ्रेंड्स, आता निघतो दाखवते. 2 सिलेंडर आहे आमच्याकडे. एक खालीवाला आहे आणि एक छोटावाला मम्मीला रिटर्न द्यायचा आणि येताना भरलेला सिलेंडर आणायचा आहे. आणि लिफ्ट बंद असल्यामुळे राशन सुद्धा संपलेलं आहे घरामध्ये. लिफ्ट बंद असल्यामुळे नाही, म्हणजे राशन संपलेलं आहे, पण लिफ्ट बंद असल्यामुळे आम्ही खालीही जात नाही. बिचारे आनंद तरीही काल गेले होते 7 माळे चढून. बापरे, एवढा दमा लागला मला. चढून उतरून थोडेफार तांदूळ आणि डाळ घेऊन आले. तर आम्ही डाळ भात वगैरे बनवून खाल्ला होता. कारण की ना राशन संपलं ना, माझं ना डोकंच काम करत नाही की हे थोडं आण, ते थोडं आण, ते थोडं. मला असं समजतच नाही. मी एकदाच भरून आणते ना, तर मला ते एक कॅल्क्युलेशन बसतं, बाबा चल एवढं सामान आहे. आता तांदूळ, तेल सगळं संपलं. आणून किती वेळ आणणार. आणि फ्रेंड्स, तनुजाला चिप्स पण नाही भेटले खायला, काय गोड खायला नाही भेटलं, काय दुकानात काय खायला नाही भेटलं, नाश्ता पण नाही भेटला 2 दिवसापासून. आणि आम्ही सकाळपासून अजून काही खाल्लेलंही नाहीये. तर सगळ्यात आधी ना आम्ही ते सिलेंडरचं काम आहे, डोकर असं ओझं ठेवलं नाही झाले. तर ते पहिलं काम सगळ्यात आधी आम्ही उरकू, पटापट निघू. लय बडबड झाली, लय खरंच लय बडबड केलीस तू. सिरियसली लय बडबड झाली. आणि मी आता हा काहीसा आउटफिट वेअर केलेला आहे. तर हा काहीसा असा आउटफिट आहे जे मी आज वेअर केलेला आहे. आणि रक्षाबंधन स्पेशल मी खूप सारे आणि छान छान आउटफिट मागवलेत. जर तुम्ही मला कमेंट केली तर मी त्याचे एक ना साईडला असे रील्स जे आहेत ते टाकून तुम्हाला ना डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ते सगळे टॅग करून टाकेल लिंक. आणि सध्याला पार्सल आल्याचे काय चाललंय? अरे बिचारे पार्सल वाले यार, मला लय वाईट वाटतं त्यांना. मी तर डायरेक्टली बोलले, बाबा पार्सल जे पण येणार आहेत ना ते तुम्ही शेड्यूल करा किंवा कॅन्सल करा, किंवा मी ह्या बेसमेंट मधून आहे ना तुम्हाला मी खाली ही पिशवी बनवून ठेवले, दिसत असेल त्यांना. हे बघा, हे पन्नी मी बनवून ठेवलेली आहे. हे बघा, तनुजाने बनवून ठेवले बाबा तुम्ही. मी बनवून ठेवले. आणि हे भरपूर मोठा धागा आहे फ्रेंड्स, आणि आमचा पॅकिंगचा धागा. तर मी त्यांना बोलले मी बेसमेंट मधून येते, कारण की कसं काय पार्सलवाले ओळखीचे झाले तर डेली येतात, ते डेली येणं जाणं चालू आहे त्यांचं. तर त्यांना बोलले की वर यायची गरज नाहीये, तुम्ही इकडनं मी पिशवी टाकेल, तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे पार्सल टाका आणि मग मी वर घेईल. प्लीज वर येऊ नका. प्लीज, कारण की मला माहितीये 7 माळे चढून येण्याचं दुःख काय होतं. तर चला आता फटाफट निघू आपण. आणि फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता 2 सिलेंडर आहेत आमच्याकडे. हे बघा, हा मोठा आहे ह्याच्यामध्ये आणि हा छोटा आहे. हा 5 लिटरचा आहे आणि हा 14 लिटरचा आहे, म्हणजे किलोचा. चावी याच्यात टाकली कशामध्ये? तुला दिली होती ना. आता फक्त बंद करू ना. कसं बंद करशील? नको डायरेक्ट लाव, लॉक लाव. तर फ्रेंड्स, हे बघा पावसामुळे किती घाण झालंय. तर आता मी आल्यावर स्वच्छ करेन. हा सिलेंडर मी घेणार आहे. आणि हे बघ, हा सिलेंडर आला भैया. आंटी का रखना है? अरे भैया ऐसा कैसे तुम पागल भैया, जाओ नीचे लेके जाने का है वो. अच्छा, लेके जाने का? हाँ, दूसरा लेके आने का तुमको भरा हुआ. तर आता हा वाला मी घेते. अरे यार, हा हलका आहे, ठीक आहे. हे लिफ्ट चालू आहे.
माझी शपथ. आई शपथ. Seriously? सिरियसली झाली चालू. अरे देव प्रॉब्लेम पावला सॉल्व्ह रे झाला. बाबा, देव पावला. सिरियसली आनंद देव पावला. फ्रेंड्स, मला इतकी खुशी झाली ना, काय सांगू तुम्हाला. आनंद मला एकटेच हसते. बापरे, एवढं मोठं घेऊन हा, उतरायचं नाही चढायचं बरं. किती आणि मस्त. मेन गोष्ट, आनंद मला कालच बोलत होते की त्यांना अर्जंट असं सिलेंडर देऊ. म्हणलं हो बरोबर आहे द्यायचं, पण तुम्ही मोकळं सिलेंडर आपण इझिली खाली उतरू शकतो यार, पण भरलेलं 7 माळा चढून वर आणायचं मला आनंदसाठी हे नको वाटत होतं. म्हणून मी म्हंटल नाही, काय गरज नाही, आपण थांबू. आणि अरे बाबा. देवाने आमची गोष्ट ऐकली. उघड दरवाजा बाबा. हा. उघडला. उघडलं, चला. ठीक आहे, ते बाहेर घे 2 मिनिटं दाखवलं. हे जरा मी घेते. फायनली आम्ही निघालोय फ्रेंड्स आता. अरे यार, पाऊस चालूच आहे पण. हा ठीक आहे, चालेल बाबा, एवढी मोठी गोष्ट हलकी झाली. फक्त अरे हा ना, लय पाऊस आहे, जास्तच पाऊस आहे यार. कधी कुठे निघायचं म्हणलं ना, हाच प्रॉब्लेम आहे यार. त्यासाठी ना मी लवकर बाहेर निघत नाही. ह्याच रिझन मुळे बघा कसा पाऊस किती चालू आहे. कसं जायचं बरं इतक्या लांब. आणि असं पण नाही की बाबा ठीक आहे चला जवळ आहे तर आपण जाऊ. जायला आता कमीत कमी 20-25 मिनिटं लागणार. हा पूर्ण भिजणार आता आम्ही. ही एक चालू होईन का पावसात ठेवली होती काय? नाही होईन, चाल त्याचं काय नाही. इथं लावून ठेवतो थोडे पुस्तक गाडी. एवढा वेळ थांबला होता यार. पाऊस एक तर भूक लागली, काही खाल्लं पण नाही सकाळपासून. काय नाही होऊन जाईन काहीतरी. थोडा थांबला. अरे पण लय आला मग धरणं काहीच नव्हता. फोन आलं. पार्सलवाल्यांचं टेन्शन मिटलं. Regarding the Redkin campaign that is live on your profile right now, we request you to opt in as soon as possible so that we can ship your product to your address. Thank you. काय होतं? अच्छा, शिपिंग प्रोडक्ट झाले म्हणजे की जे आपल्याला प्रोडक्ट येणार आहेत ना ते शिप झालेत वाटतं. हा तेच त्याचा call म्हणलं. होता. यांचं हा, ब्लॉक हा. करून टाकलं होतं. लय वैताग देते ते लोक. हा. यांचं ब्लॉक करून टाकलं होतं ना यार. मेन टेन्शन तिथं पार्सल वाल्यांचं होतं की हा. बिचार एवढ्या वर वगैरे कसं आहे. तर आपल्याला लोकांची किती दया आहे ना, आपल्यावर लोक का दया करत नाही. हा काय माहित, सगळे आपल्यासारखे नसतात ना म्हणून. आणि फ्रेंड्स, ज्याच्याकडे ऍक्टिव्ह आहे ना त्याला एक फायदा आहे. होय, कसा आहे फायदा? स्पेस. स्पेस बघा 2 सिलेंडर आपल्या ऍक्टिव्हवर बसलेले आहेत फ्रेंड्स. कधी जातो यार पाऊस तनुजा. ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांची किती मजा असेल ना. हा, हा, Really. मस्त नुसतं बसायचं आणि जायचं. फोडलं तर सुख. पावसाचं टेन्शन नाही, उन्हाळ्याचं टेन्शन नाही, थंडीचं टेन्शन नाही. आपल्यासारख्या माणसांना असं छत्री घेऊन एक हाताने गाडी चालवायची ना, असं भिजत जावं लागतं. हम्म. चलो ठीक आहे, पण आपल्याकडे 2 व्हीलर तरी आहे देवाच्या देवाने- कृपेने. हा, देवाने- तेवढं तरी दिले. ज्यांच्याकडे सायकल आहे त्यांना 2 व्हीलरची अपेक्षा, आणि ज्यांच्याकडे 2 व्हीलर आहे त्यांना 4 व्हीलरची अपेक्षा आहे. ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे त्यांना त्यांना लय मोठी. लक्झरियस 4 व्हीलरची अपेक्षा असते. तर हे बोलतात ना, माणसांची अपेक्षा कधी खतम होत नाही. राईट. बट देवाच्या दयाने, देवाच्या कृपेने जेवढं भेटलं त्याच्यातच आपल्याला खुश राहायला पाहिजे. आणि जर आपले स्वप्न पूर्ण करायचे तर मेहनत करायला पाहिजे. आणि काय लोकांकडे ती गाडी सुद्धा नाहीये. चालत येतात. आम्ही काढलेत ना ते आपण दिवस काढलेत, आपल्याला कसं माहिती? आमचे डिओ गेल्याच्या नंतर कितीतरी दिवस आम्ही बिना गाडीचे होतो. नंतर आम्ही ही गाडी कमीत कमी मी तुम्हाला सांगते 1 वर्षाने घेतली असं. राईट. हा, 1 वर्षाने. आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला मी सांगते की काय झालं होतं आमचा प्रॉब्लेम. गाडी आम्ही एवढं लेट का घेतली ह्याचं रिझन आम्ही कधीतरी एखादा सिरीज शूट करूया. आणि पण किती तकलीफ व्हायची बापरे. तनुजाला तर अजिबात, मला तर फ्रेंड्स हाय सवय चालायची वगैरे, पण तनुजाला नाही, अजिबात म्हणजे सवय नव्हती. अजिबात नाही. मला तर खूप जास्त सवय होती. होती मी कॉलेजला चालत यायचे, चालत जायचे, लय लांब लांब जायचे. मी पण लग्न झाल्यानंतर मला आनंदनी एवढी घाणेरडी सवय लावली ना. इथून इथं पण जायचं असेल ना तरी रिक्षा घेतला होता तर रिक्षामध्ये जायचं. इथून इथं जायचं तर गाडीवर जायचं. म्हणजे इथून इथपर्यंत पण मला चालू देत नव्हते. तर ती चालायची सवय माझी पूर्णपणे मोडून गेली, पूर्णपणे. आणि आज असं झालं ना, मला मी एक माळा चढले तर माझा जीव असा वर येतोय. यार किती वेळ थांबतो. चला भिजत तर भिजत जाऊ. आनंद काय नको भिजत नको, तब्येत खराब होईल तुझी. नको. अरे केस थोडी ओली होणार आहेत. का नाही होणार केस? छत्री आहे ना आपल्याकडे. नाही जास्त झाला बघ. नाही फ्रेंड, जास्त झाला बघा. तुम्ही सांगा आता, या पावसामध्ये निघलं पाहिजे का आपण? हे बघा फ्रेंड्स, ते जोपर्यंत सांगतो तोपर्यंत ब्लॉग अपलोड झालेला असेल. झालेलं असं, पण कळण तरी ह्या पावसात निघलं पाहिजे का नाही. A few moments later. तर फ्रेंड्स बघू शकता तुम्ही, आम्ही अजून इथेच बसलेलो आहेत. 1 तास झालाय. 1 तास झालाय कमीत कमी. पाऊस काय थांबायचं नावच घेत नाहीये. आणि हा माणूस थोडं बोलते, मी चला चला काय होतंय. मला पाऊस आवडत नाही.
मला पावसातलं एक चिडचिड होतं म्हणून मी निघत नाही पावसात कुठं माहिती का. सगळं आपलं मनासारखं नाही होत यार, कधी कधी आपल्याला ऍडजस्ट करावा लागतो. तेव्हा काय झालंय लहान लेकरं दुसऱ्यांच्या गाड्यावर बसून सांग का मी तुम्हाला लोकांना की तुमच्या गाडीवर बसला हा माणूस. आता ब्लॉक टाकलं तर बघते ना सगळे, सोसायटी म्हटलं तर सगळे बघतात. ज्याची पण गाडी असेल ना, बघा हा माणूस तुमच्या गाडीचा कसा दुरुपयोग करतोय. काय फिरून आलो का अर्धा 1 किलोमीटर. तेवढंच बाकी आहे. नाही कमी झालाय पण आनंद झालं ना कमी. जाऊन दे आता, नाही झाला तरी पण निघावं लागेल, काय करते. त्याला थांबायचं ब्लॉग नाव चालू घ्या ना. केला, काहीतरी फायदा झाला, पोरगा निघलं तरी. चला थांब थोडा वेळ, पाऊस घ्यायला परत? चल बघू आता चल. मी बसलेलीच आहे. अरे मग मी गाडी कशी पुढे घेऊ, स्टँडवर लावली ना गाडी. जा ना मग. बघ पडली होती. बरं असंच पाहिजे. घरामध्ये दुश्मन असलं तर लोकांचे काय गरज. मी दुश्मन आहे तुझा, मग आता बोलू नको. दुश्मन काय दुश्मन झालं. तो वॉचमॅन मैं गया था तो भी इधर रहता है, आया हूँ तो भी इधर ही है. हा ते वॉचमॅन म्हणत असं. मी जेव्हा गेलतो 1 तासापूर्वी तेव्हा पण इथंच होते आणि आता पण इथंच आहेत. आता तनुजा चालणार आहे बघ, गाडी कशी दिसते तनुजा. नाही चालेल ना, लय बोलले ना आता पावसात निघायचं. चल चाल, झाले का चालू. मी बसले म्हणून चालू झाली. तर फ्रेंड्स आपण पोहोचलेलो आहोत आता दुकानामध्ये आणि राशन वगैरे घ्यायचंय आणि आम्ही सगळे भिजून गेलो ते तर ना. पूर्ण माझ्या जास्त आनंद भिजत, कारण आनंद फ्रंटला बसले होते. लय हालत आमच्या यार. हे बघू शकता पूर्ण भिजून गेलं फ्रेंड्स पूर्ण. आणि पाऊस काय अजून थांबायचा ना, आवाज घ्याय नाही. आणि बघा आपल्या गाडीवर 1 सिलेंडर, तो 1 सिलेंडर. बघा तनुजा पण सगळी खालनं भिजून गेली. दाखव तोंड. तनुजाचं तोंड फक्त चांगलं आहे. तर पटापट आपण इथलं सामान वगैरे घेऊया, राशन वगैरे भरायचंय. अचानक तनुजाला भाज्या दिसल्या, तर खूप स्वस्त भाज्या होत्या, चांगल्या होत्या आणि एकदम फ्रेश दिसत होत्या. तर त्यासाठी आम्ही थोडंसं बाजूला थांबलेलो आहोत आणि भाज्या घेत आहोत. आणि बिचारी तनुजा बघा फ्रेंड्स किती भिजली आहे. तिचं तर सोडा, पण तो जो भाजीवाला आहे फ्रेंड्स, म्हणजे त्याला पण त्याच्या संसारासाठी बिचारा किती भिजलाय, तरी पण तो त्याचं काम करतोय. त्याने नाही पाहिलं की पाऊस आहे का काय, तरी पण तो त्याचं काम करतोय. फ्रेंड्स माणसाचं आयुष्य असंच आहे. कसं आहे आज हालत खराब झाली ना, पूर्ण काकडून गेले. मग इतकी थंडी वाजते ना. माईक पण खरंच चालू आहे का ना. चालू आहे. खरंच फ्रेंड्स आमच्या आज तेवढी हालत खराब झाली ना, पण जाणं पण लय गरजेचं होतं. कारण ऑलरेडी 3-4 दिवस असे टाळा करत होतो. आणि दुसरी गोष्ट मग जेवण पण नीट नसतं बनलं घरी, काय ह्यासाठी खाली जा वर ये. कारण ते छोट्या सिलेंडरचा पण काही भरोसा नव्हतो, कधी पण संपला असता तर प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मग मी पटकन म्हटलं जाऊ दे. आणि आता काय आम्ही घरी जेवण वगैरे नाही बनवणार आहे. आता बाहेर लय भूक लागली, बनवायची ताकदच नाही आज माझ्या. मी माझ्यासाठी बिर्याणी घेतली आणि तनुजाने फ्राय राईस घेतलाय, मंचुरियन फ्राय राईस. तर चला आता घरी जाऊन मस्त खाऊया पोटभर. मस्त चहा बनवा. काय बनवायचं, पहिले खाऊन घेऊ, मग पहिले कपडे वगैरे काढू, मस्त सगळं सामान वगैरे सेट करू. आणि सामान बघा आमचं तुम्हाला दाखवते. मी तिकडे पार्किंग मध्ये पोहोचलं की किती सामान आहे आमच्याकडे. हा तर फ्रेंड्स आता आम्ही आमच्या पार्किंग मध्ये पोहोचलोय. ठीक आहे, आणि तुम्हाला मी सगळं सामान दाखवते. अजून मी काहीच काढलेलं नाही. ठीक आहे, हे बघा, हे हातामध्ये बघ पहिलं हे बघा माझ्या. हातामध्ये हे एवढं सामान. हा भिजलेला माणूस, हा माझी ओढणी, आणि हे बघा किती सामान आहे. ते नाही का बंगारवाले तरी बरे असते ना, अशी आमची हालत आहे. तर आता एवढं सामान आम्हाला पटकन घेऊन जायचं. आता डायरेक्ट घरी भेटूयात. सो फायनली फ्रेंड्स आम्ही घरी आलो. एवढी थंडी वाजली बापरे. आज तर हद पार हो गई. एवढी थंडी आम्हाला, मला तर थंडी सहनच होत नाही जास्त. पूर्ण माझे हात पाय बोट एकदम सुंदर पडलेत. तर आता सांगतो, आम्ही बाहेरूनच जेवण घेऊन आलो होतो. आजच्या तर मी दिवस. माझ्या घराजवळ जाऊन समोसा नाही आणावा असं होईल का. तर मी तिकडनं समोसे 2 घेऊन आले होते. आनंदसाठी चिकन बिर्याणी आणलेली आहे आणि माझ्यासाठी मी व्हेज राईस मागवलेला आहे. आणि हे काय बोलतात त्याला, याला समोसाचं बोलतात काहीतरी. ह्याला आपण शंकरपाळ्या पण बोलतो, पण ह्या नमकीनवाले शंकरपाळ्या बहुतेक असंच काहीतरी बोलतात त्याला. तिखटवाला हा, शंकरपाळ्या. तिखटवाले. तर आता खूप भूक लागली, फटाफट आम्ही जेवण करून घेऊ. तर हा ब्लॉग इथेच एंड एंड करूया. करूयात आपण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जाताना चॅनलला सबस्क्राईब करा.